राम राम मंडळी, भन्नाट गप्पामध्ये स्वागत आहे. मंडळी, मी आत्ता आहे महाराष्ट्राचं टुरिझम कॅपिटल ज्याला असं म्हणतात, किंवा सिटी ऑफ गेट्स ज्याची अशी ओळख आहे, ते म्हणजे आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये मी सध्या आहे. मंडळी, सिडको चौकातून मी गेलो प्रोझोनला. प्रोझोन मॉलमध्ये मला काहीतरी घ्यायची होती वस्तू जी माझ्या या पूर्ण प्रवासाच्या रिलेटेड नव्हती, म्हणून मी हा खर्च करतोय. काय खर्च करतोय बघा. सगळे आपले ब्रँड दिसायला लागले आता. आपले म्हणजे किती दिवस झाले, मी 9 दिवस, अक्षरशः 9 दिवस खेड्यागावांमध्ये काढले. टोटली एकदम अनपेक्षित होतं ते माझ्यासाठी. मी आत्ता काय करतोय, हेअर कट करतोय, कारण माझे इव्हेंट्स आहेत आणि मला टाईम नाही आहे. नंतर जर मी 27ला हेअर कट जर केला तर परत केस नाही देणार. माझे इव्हेंट्स लाईनअप लागलेत, तर आता संभाजीनगरला आहे तर पटकन हेअर कट करून घ्यावं म्हटलं. हेअर स्पा चालू आहे ॲक्च्युली. आता याच्या आधी मी कधी हेअर स्पा केलता का, तर एकदाही नाही. हे असलं हेल्मेटसारखं काहीतरी त्या दादानी माझ्या डोक्याला लावलं, त्याच्यातून यायला धूर माझ्या आधी फाटली. पण नंतर कळालं की ओके, ही स्टीम देतात. जे माझा हेअर कट करणार होते त्या दादांचं नाव होतं बाला, आणि त्यांना जसं कळालं की मी यूट्यूबवर व्हिडिओज बनवतो आणि सध्या मी व्लॉग्स काढतोय, त्यांनी मला लगेच कॉफी आणून दिली. त्यांनी कॉफी पिली, आम्ही कॉफी पिली, आणि नंतर मग माझा झाला हेअर कट मस्तपैकी. त्यांनी खरंच भारी हेअर कट केला बरं. दाढी कटिंग का केली, हा आपल्या ट्रिपमध्ये हा खर्च नाही आहे का सांगतो. स्टील मी टाकतोय, हे मी टाकणार नव्हतो, पण मी म्हणलं तुम्हाला जेवढं रॉ राहायचं तेवढं रॉ राहायचं. सीन असं आहे, माझे इव्हेंट्स आहेत आणि आत्ता मी ग्रूमिंग केली तर त्या टायमाला 10 दिवसांनी 15 दिवसांनी ते ठीक होऊन जाईल. त्याच्यामुळे मी आत्ता ग्रूम केलं आहे, पण हे नॉट इन्क्लुडेड इन ट्रॅव्हल. आणि आज असे माझा बोनस डे, मी छत्रपती संभाजीनगरला मी उद्या येणार होतो, ते आज चाललं आहे. जालन्याला काहीच नव्हतं. स्टील दादानी मस्त हेअर कट केला. थँक्यू सो मच. हे त्यांचा स्टाफ आहे, स्टाफ हे बॉस, थँक्यू सो मच. आता निघूयात आपण. चलो, बाय बाय. हे माझं हेअर सलून. तुम्ही जर कधी संभाजीनगरला आलात आणि प्रोझोन मॉलला आलात आणि जर तुम्हाला मस्त हेअर कट, सलून, ग्रूमिंग काही करायचं असेल तर तुम्ही जॅझ हेअर सलूनला नक्की या. यांचा जसा स्टाफ एक नंबर आहे ना, तशीच यांची सर्व्हिस सुद्धा आहे. सगळं झालं, बाकीच्या गोष्टी सोडा. आता आजच्या दिवसाची सुरुवात आज करायचं आहे काय. आज गेलेले पैसे कमवायचे आहेत, कुठले ट्रिपमधले, परभणीचे, जालन्याचे, हे पैसे कमवायचे आहेत. आणि तिथून आपल्याला जायचं आहे पुढे पैठणला. होय, पैठण म्हणजे संत एकनाथ महाराजांचं गाव म्हणजेच पैठण. आपल्याला तिकडे जायचं आहे, तर आपण जाऊयात. पण त्याआधी एक प्रॉपर वेलकम तर झालंच पाहिजे. आणि म्हणूनच वेलकम टू डे 10 ऑफ ट्रॅव्हलिंग मराठवाडा फॉर फ्री. आज मेन काय काम आहे, पैसे कमवायचे. आता हे कुठे कमवणार मी, जे टुरिस्ट स्पॉट वगैरे आहेत तिथे जाईल आणि तिथे काहीतरी एक जुगाड लावणार, जे माझ्या डोक्यात आहे. मला नाही माहिती हे वर्क होईल की नाही. मी थोडंसं रिसर्च केला, यूट्यूब व्हिडिओज, त्यानंतर चॅट जी पी टी नाही, जेमिनी, त्यानंतर AI वापरलं म्हणू शकता. आणि ऑफकोर्स मला AIने खूप मदत केली या पूर्ण ट्रिपमध्ये, आणि खूप म्हणजे खूप जास्त. गुगल AI, थँक्यू सो मच. चॅट जी पी टी नाही, हां थोडंफार चॅट जी पी टी, थोडंफार, खूप स्टार्टिंगला 3-4 महिन्यापूर्वी त्यांनी हेल्प केली होती. पण जेव्हापासून गुगलचं प्रो वर्क होतं आहे, हेल्प होती आहे, खरंच मजा येते आहे. म्हणजे माझे काही असं म्हणजे मी कुठे विचार करताना अडखळलो, आता काही मार्गच निघत नाही आहे, मग कोणाला विचारायचं त्याच्याऐवजी गुगलला विचारतो आहे. मी सध्या आहे सिडको N3मध्ये, महाराजा अग्रेसन चौक. हे वसंतराव नाईक चौकाच्या थोडंसं पुढे. मी काय चालत नाही जाणार आहे, क्रांती चौक भरपूर लांब आहे अजून इथून. मी लिफ्टसाठी आता ट्राय करेन. ॲक्च्युली हायवे खूप मोठा आहे, म्हणजे बघताय तुम्ही 1 2 3 लेनचा हायवे. तर 3 लेनचा हायवे असल्यामुळं लिफ्ट भेटणं जर्रा मुश्किल वाटायला मला, जर्रा. चालत जातो. आता वाजलेत 11:30, म्हणजे 11:30 नाही, 11:15 झालेत असतील, कारण मी व्हिडिओ काढत होतो तेव्हा तेवढेच झाले होते. माझ्या मागे इथे एक शोरूम आहे, तर त्या शोरूमपर्यंत एखादा दादाने लिफ्ट दिली. आता त्याच्या पुढे हा फ्लायओव्हर आहे, त्याच्या पुढे आता चालत जातो आहे. आपल्याला कसंही करून लवकर जावं लागणार आहे. 11:49 झालेत. एक काम करतो मी, जेमिनायला परत एकदा थोडीशी हेल्प मागतो. म्हणजे मी डेली चेक घेतो जरा की मी रूटवरती आहे का नाही. कारण मी माझा पूर्ण एक असा निबंध पूर्ण जेमिनायला दिलेला होता की बाबा माझा असा असा प्लॅन आहे, यात असे चेंजेस करायचे, तसे करायचे, हे करायचे, ते करायचे. असं करत करत
ठीक आहे, मला पाण्याची बॉटल भरायची आहे. तिथे लग्नपत्रिकेचं हे दिसतंय, लग्नपत्रिका छापून घ्या. त्याच्या बाहेर एक जार दिसायला पाण्याचा, तिथे पाणी बॉटल भरून घेतो. दादांना विचारलं मी पाणी घेऊ का, तर दादा म्हणतात नाही. म्हणल्यावर काय नाहीत का घेणार म्हणले. असल्या गोष्टीला विचारायचं असतं का? बघा काय करू आता, तुम्हाला बोलत होतो त्याच्यामुळे बाटली पडली डायरेक्ट डबक्यात त्या बकेटात. लाजच नाही मला खरंच, सॉरी याच्यासाठी. थँक्यू. ते काय झालं, मोबाईलकडे बघत बघत पटकन बंद करायचं तर ते पडून गेलं खाली. थँक्यू. वा वा वा, तोंडवर करून थँक्यू म्हणतोय. खरंच 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 लाज नाही खरंच. लिफ्ट बघावं लागेल पटकन आपल्याला. पाणी बॉटल तर झाली आहे भरून. मी जेव्हा लिफ्ट मागतो ना, खास करून टू व्हीलर्सला, तेव्हा एक गोष्ट जी कॉमन घडते ती म्हणजे जेव्हा मी लिफ्ट मागतो आणि मी जर असं विचारलं की मी पुढे जात आहे का, नाही म्हणतात आणि तेच लोक पुढे जातात, लाईक दूरपर्यंत जातात, एकदम दूर. तर आता काय म्हणजे कायच बोलावं त्यांना. ठीक आहे, नाही द्यायची लिफ्ट तर नाही म्हणा. पुढे जात आहे का, तर नाही पुढे नाही जात, इथेच वळतोय म्हणतात आणि 1 किलोमीटरपर्यंत पुढे जातात. हां ठीक आहे, त्यांची तरी काय चूक. लोकांना आजकाल विश्वास नाही राहिलेला लोकांवरच. हां मी चालत तरी, आता तुम्हाला कोडं पडलं असेल, मी हात कुणाला गेला, थांबा सांगतो. चालत तरी मी आता किती आलो असेल, लिफ्ट आणि चालत असं मिळून एक 3-4 किलोमीटर, 4-5 किलोमीटर तरी आरामात आलो आहे. मी क्रांती चौकाच्या जवळ आलो आहे ॲक्च्युली. क्रांती चौक मला 1.5 किलोमीटर दाखवतं, म्हणजे एवढं चाललं आहे. मी विचार करा. आता हे दोघं जण मला लिफ्ट देत आहेत. हात केला होता ते, मी जो आता व्हिडिओमध्ये असा हात केला होता तो या दोघांनाच केला होता. ऐका हाय संभाजीनगर. तुम्ही हिंदीत कशाला बोलले मला? मग तुम्हाला असं वाटलं का मी हिंदीमध्ये करतो? आम्हाला वाटलं हिंदीमध्ये. अच्छा. नंतर तू पुणे म्हणलं ना, धाराशिव. चला आता हे दोघं ओळखीचे होते का माझ्या? तर बिलकुल नाही. पण त्यांनी वाटेत पाहिलं की एक ब्लॉगर चाललेला होता आणि त्याला आपण लिफ्ट द्यावी म्हणून या दोन्ही दादांनी मला लिफ्ट दिली डिस्ट्रिक्ट कोर्टपर्यंत. वाटेत क्रांती चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ भव्य असा मोठा पुतळा बघून मला आज फिरायची स्फूर्ती आली आणि असंच गप्पा मारत आम्ही पोहोचलो डिस्ट्रिक्ट कोर्टपर्यंत. लिफ्ट भेटली आहे. थांबा, माझा अवतार खराब झाला असेल. दादा काहीतरी म्हणत होता की याचं टूर्स काहीतरी आहे, काय म्हणत होता? आमची टूर्स अँड ट्रॅव्हलची कंपनी आहे. ते आमच्याकडे 4 व्हीलर 17 सीटर परत 7 सीटर या गाड्या अवेलेबल आहे. 24 तास सेवा आहे आणि चांगली सर्व्हिस आहे आणि योग्य वेळेत योग्य ठिकाणी पोहोचू शकते. पण ऑल ओव्हर महाराष्ट्र की ऑल ओव्हर इंडिया? नाही, ऑल ओव्हर इंडिया. ऑल ओव्हर इंडिया. आणि काय तुमचं नाव, संपर्क काय जर लोकांना माहीत पाहिजे असं? माझं नाव गौरव बोरसे. आमचं टूरचं नाव हर्षिता टूर्स अँड ट्रॅव्हल्स. माझा मोबाईल नंबर आहे 8605089617. संभाजीनगरला कधी पण लागली तर कॉल करा किंवा मेसेज केला तरी चालेल. व्हॉट्सअपला ग्रुपला तुम्हाला ॲड करून टाकेल. त्यांनी सीन करतील तुमचा मेसेज, नका काळजी करू. दादांचं सुद्धा काहीतरी आहे बिझनेस आहे बघा. मराठी माणसं आहेत, त्याच्यामुळे मराठी माणसाला मी म्हणणार नाही त्यांना की तुम्ही माझ्या ह्याच्यात असं नका म्हणू तसं नका म्हणू. मराठी माणसं आहेत, एक मराठी माणूस, आणि त्यांनी मला लिफ्ट दिली आहे हे म्हणजे विशेष आहे. त्याच्यामुळे सांगू द्या, प्रमोट करू द्या आणि जास्तीत जास्त लोक तुम्ही ट्राय करा. जर तुम्ही संभाजीनगरला आलात, तुम्हाला टूर्स अँड ट्रॅव्हल्स कधी गाड्यांची वगैरे गरज लागली, दादांना संपर्क करा. आता ह्या दादांचं काय बघूयात. माझं नाव अनिल अवचार आहे. छत्रपती संभाजीनगरमधनं बोलतो आहे मी. माझे प्रेम अंगण म्हणून साईट चालू आहे. तिथे NA44 प्लॉट एरिया 450 स्क्वेअर फीटचा आहे. तिथे 12.5 लाख रुपये प्राईज आहे आपल्याकडे आणि NA44 पूर्ण लोन वगैरे सर्व काही आपणच करून देतो आणि 0 डाऊन पेमेंटवर आपण उपलब्ध आहे. रो हाऊस बघा. तर ज्यांना घरांची गरज आहे, ज्यांना घर घ्यायचं आहे, स्वप्नातलं घर घ्यायचं आहे, तर दादांना कॉन्टॅक्ट करू शकता. दोघांचं मनापासून थँक्यू. हां द्या ना, तुमचाही नंबर द्या. 8468830041. फक्त कामासाठीच कॉल करा बरं, दुसऱ्या फालतू गोष्टीसाठी कॉल करून त्यांना नाहीतर नंबर चेंज करावा लागेल की बिना कामचा, नाही का? कारण हा व्हिडिओ पूर्ण जगात पोहोचणार आता, यूट्यूबला टाकतोय म्हटलं. त्याच्यामुळे
असो, त्यांना जायचं आहे, जरा महत्त्वाचं काम आहे त्यांचं, अतिशय महत्त्वाचं, त्यांच्या मित्राकडे जायचं आहे त्यांना. तर मी आता कोर्टासमोर आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, नाही डिस्ट्रिक्ट कोर्टासमोर आहे. तर आता कोर्ट म्हणलं की मला घरच्याची आठवण येते, पप्पांची. जाऊ द्या आता, जाऊ द्या नाही सॉरी, पप्पा आहेत माझे, ठीक आहे. तर मला होतोय लेट, त्यांनाही होतोय लेट. जास्त गप्पा न मारता निघूयात आपण पुढच्याला. थँक्यू सो मच. श्रीराम. भाई विषय झाला, जरा लय मोठा विषय झाला. त्यांनी मला लिफ्ट दिली, पण आज वेरूळच्या लेण्या बंद असतात. अवघडच झालं. आज मंगळवार आहे, मंगळवारी वेरूळच्या लेण्या बंद असतात. वाटेत चालत चालत भूक लागली म्हणून मी घेतली केळी पडली मला 15 रुपयाला 4. केळी खाऊन एका काकांनी मला लिफ्ट दिली आणि सोडलं मला संभाजीनगरच्या कॅन्टॉनमेंट पर्यंत. ते थोडंसं चालतोयच की मला एक व्लॉगर भेटला. वाटेत एखादा मराठी व्लॉगर भेटलाय म्हणजे मी तर थांबणारच, गप्पा गोष्टी होणारच. आपण आता व्हिडिओ काढतोय, तुम्ही व्हिडिओ वगैरे काढताय? ब्लॉगर आहे. अरे बापरे, काय नाव तुमचं? निवृत्ती व्लॉग्स. बर जास्त मोठा नाही इंस्टाला. काय नाही, दोघे आपण सेम आहे, आपण दोघे भाऊ. दादाला फॉलो करा. जेवढे संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातले बघताय ना, तेवढे सगळे दादाला फॉलो करा. आणि दादा असं म्हणजे आमचं नवीन गाणं येतोय, बरं सॉन्ग येतोय नवीन. बरं, सांगा ना त्याबद्दल, सांगा. आहे आपलं म्हणजे गाण्याचं नाव असं आहे की झाली अंजली फिदा नामदेव बापूवर. रोमॅन्टिक गाणं का कॉमेडी गाणं आहे? नाही, कॉमेडी थोडं कॉमेडी आहे. कॉमेडी आहे. आपण नक्कीच कधी येणार आहे गाणं? 26 तारखेला आपल्या 26 म्हणजे ज्या दिवशी आपली सिरीज संपणार आहे त्या दिवशी यांचं गाणं येतंय. आपण नक्कीच गाण्याला शाउट आउट देऊयात आणि आपण स्वतः प्रमोट करूयात त्या गाणं. इंस्टाला वगैरे आपण स्टोऱ्या वगैरे ठेवू. तुम्ही चेकआउट करा गाणं, कारण गाण्याचं नाव ऐकूनच मला तर मजा येते की आता काय असेल गाणं आहे. मी तुम्हाला थोडं क्लिप ऐकू घालतो, माझ्याकडे गाणं आहे. युट्यूब पॉलिसीजनुसार आणि कॉपीराईटच्या पॉलिसीजनुसार मला त्याचं गाणं ऐकवता येणार नाही, पण तुम्ही नक्की जाऊन त्याच्या युट्यूब चॅनेलवरती बघू शकता, ते गाणं ऐकू शकता. गाणं ऐकून झालं आणि मला तितक्यात एक गोष्ट कळाली. बरं बघा, योगायोग दादा तिकडेच जातोय दौलताबादला, सोबतच आता भेटली लिफ्ट. ऐक चला चलो देवगिरी. आपल्या साईडचे तिन्ही मामा शॉक मध्ये होते की नेमकं काय सीन चालू आहे या दोघांचा. ते घाबरले हा. आम्ही मी तुम्हाला बघितलं. हा. अरे अच्छा, तुम्ही मागून आले का माझ्या? मागून आलो. बरं. थांब म्हणलं इथं. आणि अशा प्रकारे निवृत्ती भाऊ आणि मी निघालो दौलताबाद म्हणजेच देवगिरी किल्ल्याला. माझा थकलो होतो, म्हणजे एवढे नाही थकलो. केळी खाल्लेली आपण 3 केळी खाल्लेले आहेत. हे बघताय तुम्ही कसं आहे खतरनाक पॅसेज. आता एक माझं वजन कमी आहे म्हणून, वजन बिजन जास्त असतं तर विषयच खोल होता आमचा. हे सावकाश आहे बाबा. स्टार्टिंगला आलो बरं का हे बघ, मी स्टार्टिंगला आलो बरं का व्हिडिओच्या नादानात. वापस येताना इंडिकेटर लावते माझे. अरे बापरे, माझा घेतला याने, तर स्ट्रिंग guys, मी घेतलाय. दादाला तू म्हणत स्ट्रिंग होतो. घेतलाय ना? नाही दाखव. हा, मी दाखवतो, काय अडचण नाही. String मी घेतला. दादाला म्हणलं काहीतरी खाऊ. दादा म्हणजे तेलकट चालत नाही, मी वडापाव वगैरे नाश्ता ऑडियन्स, वगैरे. हा, जे ऑडियन्सला माहिती आहे की इव्हेंट्स वगैरे आहेत, लाईनअप आहेत पुढे, त्याच्यामुळे नाही दादा चालत. म्हणले माझा आवाज चालले जाईल, मी खात नाही. आवाजाचा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे दादा ना हे घेतलं. मी माझा. दुसरं घ्या म्हणत होतो, पण दादा फक्त माझ्यावर जीव होता. हेच खूप झालं. ऍक्च्युली तुम्हालाही माहिती आहे आपण फ्रीज नाही ऍक्सेप्ट करत काय, पण तो फोर्स करत होता म्हणून मी म्हणलं ठीक आहे, काहीतरी एक ॲज अ फॉर्मॅलिटी घेऊयात काहीतरी. पण भाऊ एक नंबर आहे, बरं, स्वभाव आवडला आपल्याला. आणि दादा तुमचं काय नाव? कार्तिक जाधव. कार्तिक. तुम्ही भाऊ यांचे? मावस ब्रदर आहे माझा. सख्या मावशीचा मुलगा आहे, बिग ब्रदर. ओके. हा बघताय तो, हा देवगिरी किल्ला म्हणजेच दौलताबाद. आणि मी आलोय सध्या एंट्रीवरती आहे. दादा पुढे जाणार आहे, त्याला गावात जायचं आहे. पण त्याचं जे गाणं येते ते गाणं नक्की बघा तुम्ही, खास करून जालना जिल्ह्यातले जे लोक आपले व्हिडिओज बघतात. माझा जर व्हिडिओ बघायचो, पण त्याचे व्हिडिओज नक्की करा, नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब त्याचं यूट्यूबवर नाही वाटतं ना? का माझं यूट्यूबवर येणार आहे? बरं. यूट्यूबचं नाव आहे निवृत्ती व्लॉग्स MS21, म्हणजे निवृत्ती व्लॉगर MS21. आणि इंस्टाला आहे निवृत्ती व्लॉगर. आपला गाणं आहे तो 26 जानेवारीला. तर भरभरून कमेंट करायचं आहे. आणि आपल्या जालना जिल्ह्याचे पब्लिकला आहे की आपल्या दादाला खूप सपोर्ट करायचं आहे, कारण की आपली जालनाची पब्लिक माहिती आहे ना, जालना सोने का पालना. अरे बापरे, असं पण आहे का? हा, लय नवीन विषय. ऐकलं मी काहीतरी. ठीक आहे, तर हे असे आम्ही 2 मराठवाड्याचे क्रिएटर्स, छोटे क्रिएटर्स. आय होप तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडतील. आमचे व्हिडिओज नक्की बघा. आणि दादा तुझं सुद्धा मनापासून थँक्यू.
ठीक आहे गाडी- गाडी भेटूयात. कशी चालवते? गाडी कशी चालवली एकदम हा? बुंगाट चालवली. चल ठीक एक आहे, नंबर. थँक्यू सो तर मच. दादा, भेटूयात. परत जर आला ना तर भेटू आपण 100%. येस चला थँक्यू. फायनली देवगिरी किल्ल्याच्या आतमध्ये जातोय मी. किल्ल्याचं एंट्रन्स सेम असं ह्याचे वाईब्स देत, नळदुर्ग किल्ल्यासारखे वाईब्स देतात. बापरे, मुलगा भारी होता पण हा. मला वाटलं फोनच पडला. हां आता मी जसं आत गेल्या गेल्या मला कळालं की इथे आहेत तिकीट, ते पण 25 रुपये एंट्रीसाठी. पण मी होतो हुशार. ऑनलाईन जर तुम्ही तिकीट काढलं तर तुम्हाला तिकीट पडतं 20 रुपयाला आणि ऑफलाईन काढलं तर 25 रुपये. जर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढलं तर ते तुम्हाला 20 रुपयाला पडतं आणि जर तुम्ही ऑफलाईन काढलं तर ते तुम्हाला 25 रुपयाला पडतं. 5 रुपये वाचले आपले. म्हणजे जे 20-25 रुपये कट होणार होते ते 20 रुपये कट झाले. पण कट झाले ते अफसोस आहे, ते कमवायलाच जातोय मी आता. सहल आलेली दिसते. मी देवगिरी किल्ल्यात आता प्रवेश करणारच होतो, तितक्यात मला तिथल्या सिक्युरिटीवाल्यांनी अडवलं आणि परत जायला सांगितलं. ओके फायनली कुठेतरी म्हटलेत की स्टँड ठेवून या. स्टँड काढावं लागायला. ठीक आहे, स्टँडचा असाही उपयोग होत नाही आहे आत्ता माझा, कारण स्टँड थोडंसं खराब झालं आहे आणि मी तिथे काय स्टील शॉट घेणार आहे. म्हणजे जे काही घेईल ते मी गिम्बल असेल माझ्याकडे, गिम्बलला थोडीच ठेवा म्हणणार आहे ते. त्याच्यामुळे कुठे गेले काका? आई कुठे गेले? काका स्टँड ठेवायचे. आता ज्या मुलाने स्टँड काढलं होतं तो मुलगा पुढे आम्हाला भेटणार होता आणि पुढे लय धमाल आम्ही करणार होतो हे कोणाला माहित होतं. मी फायनली एंट्री मारली देवगिरी किल्ल्यामध्ये. फायनली आलोय देवगिरी किल्ला अर्थात दौलताबाद किल्ल्यावरती. आणि म्हणजे ॲक्च्युली वर नाही गेलेलो मी अजून, एंट्रीलाच आहे. पण हा परिसर जो आहे हा किल्ल्याचाच परिसर आहे. माझ्या मागे बघता इकडे तोफ आहेत, ज्या त्या काळीच्या तोफ आहेत. आता किल्ल्यावरती चढायला किती वेळ लागणार आहे काय माहिती, पण वर जाऊन टुरिस्टसोबत आपल्याला थोडंसं इंटरॅक्शन करायचं आहे आणि पैसे काढायचे आहेत. ओके तर मी जेव्हा वरती जाईल किल्ल्यावरती, माझ्यासमोर किल्ला आहे देवगिरी किल्ला. हा किल्ला यादव साम्राज्यात होता, तिकडून अलाउद्दीन खिलजीने अटॅक केला आणि किल्ला गेला. बस तेवढाच कॉन्टेक्स्ट आहे किल्ल्याबद्दल. पण मी काय करणार, स्ट्रॅटेजी लावणार. कशी स्ट्रॅटेजी की जे टुरिस्ट आहेत तर त्या टुरिस्टकडे जाणार, जे लोक कष्ट करत आहेत खूप व्हिडिओज फोटोज काढण्यासाठी, तर त्यांना सिनेमॅटिक व्हिडिओज आणि सिनेमॅटिक फोटोज काढून देणार. सिनेमॅटिक फोटोज काय असतं, एक भारी फोटोज काढून देणार आणि त्या बदल्यात मी त्यांना टिप मागणार. जर ते जेवढे देतील 2 रुपये 5 रुपये 10 रुपये 20 रुपये ते मी ॲक्सेप्ट करणार. असं करत करत पुढचे 2 तास मी ते असेल, 2 तासात जेवढी कमाई होईल, 10 रुपये झाली तरी चालेल, जेवढी कमाई असेल तेवढीच कमाई करेन. बघू आता काय होतं. आता पैसे पण कमवायचेत आणि किल्ला पण बघायचा, म्हणून मी निघालो भरभर देवगिरी किल्ल्यावरती जायला. देवगिरी किल्ल्यावर जात असताना वाटेत काही मला वानर सेना दिसली. काळतोंडी वानर होते. थोडक्यात वाचलो मी. बरं माझ्या बॅगवर हमला नाही केला त्यांनी, नाहीतर पिशवी वगैरे दिसली की लगेच वडून नेतात. काही असलं तरी पिशवी वगैरे दिसली की लगेच वडून नेतात. ओके आता मला दम लागतोय. एवढं नाही बापरे, ही मिनार किती उंच. ही आहे चांद मिनार. 1445 साली बांधलेली, लोकांवरती नजर ठेवण्यासाठी ही चांद मिनार बनवलेली होती. कोपरगाव नगर, हे नगरमध्येच ना. ओके मी धाराशिवचा आहे. आता ही पोरं कोण तुम्हाला आठवत असेल तर मागे माझं स्टँड ज्यांनी काढलं ती हीच पोरं. आता यांना मी फक्त एकच प्रश्न विचारला आणि इथून पुढे जे काय होणार होतं ना याची कल्पना ना त्यांनी केली होती ना मी केली होती. तुम्ही काय किल्ला फिरायला आले पहिल्यांदा? नाईस नाईस नाईस. नाही मी हुशार होतो यावेळी. मी अजिंठाला एकदा माझं असंच झालं होतं. जळगाववरून तिकडे गेलेलो आणि माझा कन्सेप्ट लय वेगळा आहे. झालं मी सांगत बसलो आता माझ्या युट्यूबच्या सिरीज बद्दल. त्यांना उत्सुकता होतीच ऐकायची. गप्पा मारत मारत आम्ही निघालो आता देवगिरीचा हा डोंगर चढायला. किल्ल्यात जसं जसं पुढे निघालो तसं आम्हाला शाळकरी मुलं, फॉरेनर सुद्धा दिसले. छत्रपती संभाजीनगरला फॉरेनर्स भरपूर प्रमाणात येतात हे ऐकून होतो, पण आज बघितलं सुद्धा. तुम्हाला प्रो फोटोशूट बघायचंय का? माझ्या मागे बघा.
झालं जसा स्वप्नील भाऊ म्हणला की व्लॉगर आपलाच आहे, विषय संपला. आम्ही आता फुल मजा मस्ती धमाल करत निघालो वरती जायला, म्हणजेच डोंगरावर हो. जाऊ दे कशाला ते, तेच ना. वा बघा, जे गव्हर्नमेंटला नावं ठेवतात ना, लक्षात ठेवा, गव्हर्नमेंटला नावं ठेवून उपयोग नाही, स्वतःला सुधारा आधी. हे टुरिस्ट प्लेस बघा, ही रियालिटी आहे आपल्या भारतातल्या लोकांची. इथं तुम्ही टुरिस्ट प्लेसला येता, इथे फॉरेनर लोक येतात, तुम्ही काय करता, बाटल्या दाखवता त्यांना. लाज वाटली पाहिजे थोडी तरी. काय बाटल्या गोळा करायला चालला काय? मला वाटलं बाटल्या गोळा करायला चालला. केलंही असतं, केलंही असतं. पडायचं बिडायचं आईला, पडायचं. पाणी हिरवं शेवाळ पाणी, पण नाही खरंच काय इकडे कमी आहे जरा. इकडे स्वच्छता, इथं बहुतेक उतरता येतं काय की तिकडे येत नसेल. आईला पोहायचं कसं असते पण दाखव बरं. दाखव बरं. चला चला, अंधेरी मार्ग, जो फेमस अंधेरी मार्ग, डार्क पॅसेज या ठिकाणावर. अंधेरी पॅसेजमध्ये एवढा खरंच अंधार होता की आम्ही रेकॉर्डच करू शकलो नाही. पण थोडी तरी लाज वाटू द्या, थोडी तरी लाज वाटू द्या, थोडी तरी. याला नाही म्हणत आहे, तुम्हाला सांगतोय. म्हणजे जे लोक कचरा करतात ना, त्या लोकांसाठी प्लीज असं करू नका. तुम्ही बघितलं असेल आत्ता व्हिडिओमध्ये खूप सारे फॉरेनर्स, 15-20 तरी फॉरेनर्स बघितले आम्ही आता. हां तेच, आपण शॉर्टकट मारला बहुतेक. एवढं छोटं सरळ रस्ता आहे, आपण जिथून खाली बसतो तिथून हा सरळ रस्ता. अच्छा, मग आपण लॉंग कट मारला का? बुलबुला या ते शत्रूंसाठी होता आपल्यासारख्याच. तर प्लीज कचरा करू नका, अजून एकदा सांगतोय. परत तुम्ही गव्हर्नमेंटला नावं ठेवून उपयोग नाही. गव्हर्नमेंट किती करणार आहे, प्रत्येक कोपऱ्यावर माणूस लावून ठेवणं गव्हर्नमेंटलाही नाही. हा ना, तेच तर दाखवलं. म्हटलं काय हे, म्हटलं ते फॉरेनर येऊन हाच व्हिडिओ काढून भारताची बदनामी करतात. ते बिचारं भुके जनावर काय, आता ते आमच्याकडे बघायला आता ते. हा ना, ते आमच्याकडे बघायला द्या खायला. बिस्किट पण नाही. ओके, हा एंड आहे का वर पण आहे काय? आता फायनली देवगिरी किल्ल्यावर तर आम्ही आलो होतो, पण मला कमवायचे होते पैसे, तेही टुरिस्टकडून. मग आता ते मी पैसे कसे कमवले आणि देवगिरी किल्ल्यानंतर मी कुठे गेलो, कुठल्या स्पॉटला गेलो, पुढे संभाजीनगरमध्ये मी कुठे राहिलो, काय झालं, ह्या सगळ्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या भन्नाट गप्पाला सबस्क्राईब करायला विसरू नका.